खूप प्रेम करतो. हालेलुया. प्रियांनो, हे जग खूप मोठं आहे आणि ह्या मोठ्या जगामध्ये तुमचं दुःखही खूप मोठं आहे, हे मी मान्य करतो. पण त्या मोठ्या दुःखाहुनी देव मोठा आहे, जो तुम्हाला आशीर्वादित करू शकतो आणि तुमच्या दुःखाच्या खावाला भरू शकतो हालेलुया. आणि तुम्हाला सांत्वन रूपी मलम लावून तुम्हाला आशीर्वादित करू शकतो. तर संपूर्ण जग त्याचा आधार घेतं, तर आपण पण आज त्याचा आधार घेऊया, त्याचं वचन ऐकूया आणि आशीर्वादित होऊया. तर किती लोक आज वचन ऐकून आशीर्वादित व्हायला तयार आहेत? तर जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया देवाच्या अभिषिक्त आणि महान दास बिशप पीटरजी आणि पास्टर जयश्रीजी यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Good evening to all of you. सर्वांना शुभ सायंकाळ. I hope you are all doing good. अशी आशा आहे की तुम्ही सगळे चांगले असाल, चांगलं चाललं असेल. And don't worry about anything. कशाचीच काळजी करू नका. Just cast all your burdens upon the Lord, आपली सगळी ओझी प्रभूच्या चरणी टाका. and surely नक्कीच He will make all things beautiful in your life. प्रभू तुमच्या जीवनामध्ये सर्व काही सुंदर करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Today, one more day, we have got an opportunity to see God's face, आज अजून एक दिवस आपल्याला संधी मिळाली आहे देवाचं मुख शोधायची. and surely He is going to turn and respond to us. आणि नक्की देव आपल्याकडे वळून आपल्याला प्रतिसाद देणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Psalm 39, verse 3. स्तोत्र संहिता 39 आणि त्यातलं तिसरं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. Psalm 39, verse 3. स्तोत्र संहिता 39:3. My heart was hot within me while I was thinking, the fire burnt. Then I spoke with my tongue. स्तोत्र संहिता 39:3 मध्ये लिहिलेलं आहे, माझ्यामध्ये माझे हृदय संतप्त झाले, मी ध्यास करीत असता माझ्यामध्ये अग्नी पेटला, तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो. Praise God. देवाला धन्यवाद. This is the story of David. दाविदाची ही कहाणी आहे. Now he was very upset deep inside. दावीद आपल्या हृदयामध्ये फार नाराज झाला होता, अपसेट होता. Things were not good for him. आणि गोष्टी त्यासाठी काही चांगल्या होत नव्हत्या. And the more he thought about it, आणि जेवढं जास्त त्याने या गोष्टींचा विचार केला, the more it burnt in him like fire. तेवढं त्याच्या अंतःकरणामध्ये हे आगीसारखं जळत राहिलं. And he couldn't hold it anymore. आणि त्याला ते सहनच होईना आता पुढे. Because pressure upon pressure he was facing. कारण की दबावावर दबाव त्याच्या आयुष्यामध्ये त्याला येत होता. He had remained silent आणि तो अगदी शांत झालेला. because of the troubles. जे त्रास त्याच्या आयुष्यामध्ये येत होते, जो दबाव आणि प्रेशर त्याच्या जीवनावर येत होतं, त्यामुळे तो अगदी शांत झाला. Many times अनेक वेळा when we face lots of troubles, आपल्याही जीवनामध्ये जेव्हा भरपूर साऱ्या त्रासांना आपण तोंड देतो, we don't know what to say. त्याला आपल्याला कळतच नाही ना काय बोलायचं, आपण निशब्द होतो. And so a time came. मग एक वेळ अशी आली, David said, I have to speak दावीद म्हणाला, आता मात्र मला बोलावं लागेल, because fire is in me. कारण की माझ्यामध्ये अग्नी पेटलेला आहे. Now he was not talking about real fire, आता तो खऱ्या आगीविषयी बोलत नव्हता, but the fire of emotions. पण भावनांची एक आग त्याच्या अंतःकरणात पेटली होती. Like when a person feels very angry जसे एखाद्या माणसाला जेव्हा फार राग येतो, or feels very sad किंवा एखाद्या माणसाला समजा फारच उदास वाटतंय, or is very troubled, किंवा एखाद्या माणसाला खूप त्रास होतोय, but still tries to stay silent. आणि तरी सुद्धा तो माणूस जर शांत राहायचा प्रयत्न करतोय, The heart feels like a boiling pot, तर त्याच्या हृदयाला आतमध्ये जाणवतं की उकळ्या मारतायत, गरम गरम उकळ्या, ready to spill out. आणि त्याचं हृदय असं स्फोट होऊन बाहेर पडायला तयार असतं. And David said, तर दावीद बोलला, while I was thinking, मी विचार करत असताना, that means he was thinking on it day and night. मी ध्यास करीत असताना, म्हणजे दिवस आणि रात्र तो या गोष्टींवरती मनन करत असताना, His brain was full, त्याचा मेंदू भरून गेला, his mind was heavy, त्याचं मन जड झालं, he couldn't sleep. त्याला रात्री झोप येईना. The more he thought about his pain, जेवढं जास्त त्याने त्याच्या वेदनेचा विचार केला, the more fire inside of him grew. तेवढा आतमधून आग त्याच्यामध्ये वाढायला लागली. The fire of sorrow, दुःखाचा अग्नी, the fire of anger, रागाची आग, the fire of worry. चिंतेची आग.
Do you also feel the same sometimes? तसंच तुम्हाला सुद्धा कधी कधी वाटतं का की आतमधून मी पेटलोय आता? And many people do. आणि अनेक लोकांना असं वाटतं. Many carry pain very quietly. अनेक लोक वेदना फार शांतपणे सहन करत असतात. On the outside, they may look very okay, आणि बाहेरनं दिसायला ती माणसं ओके दिसतात, but inside they are hurting. पण आतमधून त्यांना फार वाईट वाटलेलं आहे. They have storms in their heart. त्यांच्या हृदयामध्ये वादळ सुटलंय, त्यांना वाईट वाटलंय, हृदयाला जखम झाली आहे. They carry pain like a heavy stone. आणि एखाद्या जड अशा वजनासारखं ते वेदनेला घेऊन फिरतात. They think and think. ते विचार करतात, सारखे विचारच करत राहतात. And pressure आणि दबाव, builds in their lives. विचार करत राहिल्यामुळे दबाव त्यांच्या जीवनावर प्रचंड प्रमाणात वाढतो. And pressure builds like a dam that is about to break. आणि ते प्रेशर किंवा तो दबाव असा वाढायला लागतो की एखादं धरण जेव्हा फुटणार असतं त्यावेळेला कसं होतं, धबधबा वाहणार आहे आता पाण्याचा, तसं Like an increased water behind the dam. की आता त्या धरणाच्या मागे पाणी भरपूर आहे, ते धरण फुटलं की ते पाणी धोधो वाहणार आहे, तसं याचं चाललेलं असतं. What to do under such a pressure? आणि अशा एवढ्या प्रचंड दबावात किंवा प्रेशर खाली काय करणार? What can man do? काय करणार माणूस जेव्हा प्रचंड प्रेशर आणि दबाव त्याच्यावर आलेला आहे? I will show you one way. मी दाखवतो, एक मार्ग मी तुम्हा लोकांना दाखवतो. You have to lift up your hands. त्याला तुम्ही तुमचे हात वर करायचे, Not your fists, but your hand. मूठ नाही बर का, हात वर करायचे. Bible says बायबल म्हणतं in 1 Timothy 2:8, 1 तिमोथी 2:8 God is saying, परमेश्वर सांगतो, I want every man everywhere to pray lifting up holy hands. माझी इच्छा आहे की सर्वत्र सर्व माणसांनी हात वर करून, पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, Without anger or without fighting. न चिडता, न रागवता, न भांडता. Many times अनेक वेळा when pressure builds, we want to fight. ज्या दबाव किंवा प्रेशर वाढतं तेव्हा आपल्याला सुद्धा प्रबळ इच्छा होते भांडायची. Today you see the road rage. आज तुम्ही पहा ना, रस्त्यावरचा राग तुमच्या लक्षात येत असेल. The youth are removing all the rage on the vehicles, on government buses, on all the other things. आणि तरुण जवान मुलं आज बघा ना, रात्रीच्या समयाला किंवा दिवसा सुद्धा कधीही रस्त्यावरती आपला राग काढत असतात. एखाद्या बसवर राग काढतात, एखाद्या गाडीवर राग काढतात किंवा माणसांवर राग काढतात, They burn up things. गोष्टी जाळून टाकतात, It is a burst of rage. इजा करतात, मारामारी करतात. हा राग त्यांच्यातनं फुटून बाहेर येतोय. Because they don't have a job, they don't get their dreams कारण fulfilled. कदाचित त्या तरुण मुलांना, जवान मुलांना नोकऱ्या नाही, त्यांची स्वप्न साकार होत नाहीत. There is fighting everywhere. आणि सगळीकडे आज तुम्हाला मारामारी, भांडाभांडी, मारामारीच आहे. When life gets hard, आणि आयुष्य अशा पद्धतीनं जेव्हा एवढं अवघड आणि जाम होतं, when people hurt you, आणि लोक जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीच्या इजा करायला when लागतात, you are offended, आणि जेव्हा मग तुम्हाला वाईट वाटतं or people have taken advantage of you, किंवा लोकांनी तुमचा गैरफायदा घेतलेला असतो, it's very easy to get angry. त्याला सोपं आहे, राग येणं सोपं आहे. बरोबर आहे, राग येणं सोपं आहे. Some people fight, आणि काही लोक मग त्या अवस्थेमध्ये भांडणं करतात, some curse, काही लोक शाप देतात, some break things, आणि काही लोक तोडातोडी करतात, गोष्टी तोडतात, फोडतात. some give up, काही लोक हार मानतात, some even take away their own lives. काही लोक स्वतःचा प्राण घेतात, आत्महत्या करतात. एवढा राग. But you don't have to do that way. पण तुम्ही लोकांनी असं काहीही करायची गरज नाही. God is calling you tonight परमेश्वर आज रात्री तुला हाक मारत आहे, to do something better, आणि परमेश्वर तुला काहीतरी चांगलं करायला बोलवत a आहे. sure thing, एक नक्की काहीतरी काम चांगलं करायला दे बोलवतोय, where God will respond to you, जिथं परमेश्वर स्वतः तुझ्या हाकेला ओ देणार आहे आणि प्रतिसाद देणार आहे. where God will help you. जिथं परमेश्वर स्वतः तुला मदत करणार आहे. Lift up your hands तर to दोन्ही पवित्र God. हात वर करा देवाला. Lift up your holy hands to God. तुमचे दोन्ही पवित्र हात देवाकडे वर करा. Not in violence, आणि हिंसेनं मारामारी करायला नाही, but in prayer. प्रार्थनेमध्ये दोन्ही हात वर करा. In prayer. प्रार्थनेमध्ये दोन्ही हात वर करा, कुणाला मारायला नाही. And God will answer you. देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. God will do what no man can do for एकही you. माणूस तुझ्यासाठी जे करू शकत नाही ते देव तुझ्यासाठी करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Use your hands not to hit, हात वापरा, जरूर वापरा, पण मारायला नाही. but to seek help from heaven. हात वापरा स्वर्गाकडून मदत घ्यायला, मदत मिळवायला, मारायला नाही. Nobody must have said this to you. आणि कोणी तुम्हाला आजपर्यंत हे सांगितलेलं नसेल. They say tit for tat, लोक म्हणतात जसं तसे, त्यांनी जसं तुझं केलं तसं तू पण कर, take it by force. आणि बळजबरीनं घे, त्यांनी एक दिली तू दोन लाव. But Bible says, पण बायबल म्हणतं lift up holy hands to heaven, पवित्र हात स्वर्गाकडे वर कर, and God will help you देव तुला सहाय्य करेल. without a single fight. अजिबात एकही भांडण न करता Stand still and see the salvation of the Lord. शांत उभा राहा
आणि देव देणार आहे ते तारण पहा. Praise God. देवाला धन्यवाद. Don't stay silent in your pain, तुमच्या वेदनेमध्ये शांत राहू नका, but also don't retaliate the wrong way. पण त्या वेदनेमध्ये चुकीच्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही प्रतिसाद देऊ नका. Instead of using your strength to hurt, आणि ताकद वापरू नका कुणाला इजा करायला, कुणाला मारायला. use your hands to pray. तर दोन्ही हात प्रार्थना करायला वापरा. Fold your hands in prayer. हात जोडा, प्रार्थनेमध्ये जोडा. God will answer you. देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. Praise God. देवाला धन्यवाद. Instead of exploding in anger, तर रागानं असं भडकायच्या ऐवजी pour out your heart like water before God. तुमचं हृदय पाण्यासारखं देवासमोर ओतून टाका. Bible says बायबल म्हणतं in Lamentations 2 verse 19, विलापगीतचा 2 अध्याय 19 वचन, pour out your heart like water in the presence of the Lord. तुझं हृदय पाण्यासारखं देवाच्या सहवासात ओतून टाक. My God sees. माझा देव पाहत आहे, My God hears. माझा देव ऐकत आहे, My God understands. माझा देव समजून घेत आहे. So, आमेन. so the next time तर पुढच्या वेळेला you feel pressure जेव्हा केव्हा तुला दबाव आल्यासारखा वाटेल or pain किंवा वेदना वाटेल or betrayal, किंवा तुला असं कोणीतरी मला धोका दिला, कोणीतरी माझ्या विरुद्ध दगाबाजी केली असं don't वाटेल, fight. त्याला भांडायला जाऊ नको, Don't run. त्यावेळेला पळून जाऊ नको, Don't give up. त्याला हार मानू नको. Just lift up holy hands केवळ पवित्र हात वर कर and talk to God. आणि देवाशी बोलायला लाग. Because our God is a prayer answering God. कारण आपला देव प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहे. Our God lives above the sun. आपला देव सूर्याच्या वर राहणारा देव Our आहे. God is not a creation. आपला देव निर्मिती नाहीये, Our God is a creator. आपला देव निर्माण करता आहे. The one who created the sun, moon and the ज्या stars. देवाने सूर्य चंद्र तारे निर्माण केले, Let him fight for you. त्या देवाला तुझ्यासाठी लढू दे. Praise God. देवाला धन्यवाद. Lifting hands in prayer, प्रार्थनेमध्ये हात वर करणं, not in anger. रागानं हात उगारणं नव्हे. Don't fight with fists. आणि तुम्ही तुमच्या मुठी आवळून भांडायला जाऊ नका. Fight with folded hands. तर हात जोडून तुम्ही प्रार्थनेचं युद्ध करा. Fight on your knees. तुमच्या गुडघ्यांवरती जाऊन प्रार्थना करून युद्ध करा. And God will answer you. देव तुम्हाला उत्तर देईल. Praise God. देवाला धन्यवाद. That is how I have lived more than 30 years. अशा पद्धतीनं 30हून अधिक वर्ष माझ्या आयुष्यात मी जगलोय. I never fought with anyone. मी कधी कुणाशी भांडलेलो नाही, I never beat anyone. मी कधी कुणाला मारलेलं नाही. Why? का? Because my God answers me. कारण माझा देव मला उत्तर देतो. Praise God. देवाला धन्यवाद. When life hits hard, ज्या आयुष्य फार अवघड पद्धतीनं तुमच्यावर वार करतं, raise your hands higher. त्याला अजून उंच असे तुमचे हात करा. Because prayer is power without violence. कारण प्रार्थना म्हणजे हिंसा नसलेलं सामर्थ्य आहे. प्रार्थना म्हणजे मारामारी नसलेलं सामर्थ्य आहे. Strong people don't strike. बलवान माणसं ऍक्च्युअली मारामारी करत नाहीत. God's people don't seek revenge. देवाची माणसं सूड घेत नाहीत. They seek the face of तर God. देवाची माणसं देवाचं मुख शोधतात. Praise God. देवाला धन्यवाद. So pour out your heart. तर आपलं हृदय होता, Don't pour out your rage. आपला राग बाहेर ओतू नका. Let your pain rise as a sincere prayer to God. आणि तुमच्या वेदना देवासमोर एक प्रामाणिक प्रार्थनेसारख्या येऊ देत. Not as a punishment, आणि एक शिक्षा म्हणून नाही, but as a sincere prayer. पण एक प्रामाणिक प्रार्थना म्हणून त्या वेदना बाहेर येऊ देत. And my God listens to lifted hands more than raised voices. आणि माझा देव उंचावलेल्या आवाजांपेक्षा जास्त हे जे प्रार्थनेत वर गेलेले हात आहेत त्यांचं ऐकतो. Praise God. देवाला धन्यवाद. In a world full of noise, आणि जे गोंगाटानं आणि आवाजानं भरलेलं आजचं जग आहे, silent prayers shake heaven. त्या गोंगाटानं भरलेल्या जगात शांत प्रार्थना स्वर्ग हादरवतात. Praise God. देवाला धन्यवाद. You don't need to take revenge. तुम्ही सूड घ्यायची गरज नाही, You just need God's hand. तुम्हाला फक्त देवाच्या हाताची गरज आहे. What Amen. pressure am I carrying silently right now? आत्ताला शांतपणे काय दबाव किंवा काय प्रेशर मी घेऊन फिरत आहे? Have I been reacting in anger instead of praying? आणि प्रार्थना करायच्या ऐवजी मी रागानं प्रतिक्रिया देत आहे का? Am I trusting God to fight for me? मी देवावर विश्वास ठेवलाय का की देवाने माझ्यासाठी लढावं? Or am I trying to fix everything myself? का माझा प्रयत्न असा चाललाय की मी सगळं दुरुस्त करणार आहे, माझ्या जीवनाचा शिल्पकार मीच आहे, मीच करणार? When was the last time I truly poured out my heart before God? कधी शेवटच्या वेळेला खरोखर माझं हृदय मी देवासमोर ओतलं? These are the questions we need to ask. हे असे सारे प्रश्न आपण स्वतःला विचारायचे. Have you ever prospered on your own? तुम्ही कधी स्वतःहून स्वतःच्या शक्तीवर समृद्ध झालाय का? Are you struggling तुम्ही संघर्ष करताय का? because you didn't turn to God? कारण तुम्ही देवाकडे अजून वळलेले नाही म्हणून तुमची डोकेफोड सुरू आहे का? It's a time to think. मग आता वेळ आहे की विचार करायला लागा. It's a time to change. आता वेळ आहे की बदलायला हवंय.
Pressure is a part of life. कारण दबाव आणि प्रेशर आज आयुष्याचा एक अविभाज्य घटक, एक भाग बनलाय. Even great men of God like David and Job felt it. देवाचे महान महान सेवक दाविदासारखे, इयोबासारखे, त्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये हे प्रेशर, हा दबाव जाणवला. Silence isn't always strength. आणि शांत राहणं म्हणजे नेहमी ताकद नव्हे. Sometimes silence is fear. कधी कधी शांत म्हणजे भीती वाटते. शांतता बघून कधी कधी भीती वाटते की हा एवढा का शांत आहे अलीकडे. But prayer is power. पण प्रार्थना सामर्थ्य आहे. We don't have to fight every battle. आपण प्रत्येक युद्ध स्वतः लढायची गरज नाही. We don't have to fight every boss of ours. आपल्या प्रत्येक मालकाशी, बॉसशी आपण भांडायची गरज नाही. We don't have to fight our neighbors because they are wrong. आपल्या शेजाऱ्या पाजारांशी आपण भांडायची गरज नाहीये ते चुकीचे आहेत म्हणून. There are many things that are wrong in the world. तशा तर अनेक गोष्टी या जगामध्ये चुकलेल्या आहेत. मग काय सगळ्यांशी आणि जगाशी भांडायला जाणार आहेस? Where will you last? मग कुठे तू टिकणार आहेस? Where will you end? तुझा निभाव लागणार नाही, मग अखेर कुठे होणार आहे? You don't have to answer every critic. तसं प्रत्येक निंदकाला तू तोंड द्यायची गरज नाही, उत्तर द्यायची गरज नाही. God can fight for us. देव आपल्यासाठी लढेल ना. You need to learn to release emotions through prayer. तुम्ही भावना प्रार्थनेद्वारे मोकळ्या करायला शिकलं पाहिजे की आज माझ्या सगळ्या भावना मी प्रार्थनेत मोकळ्या केला, देवाला सांगितलं. Prayer is not weakness. प्रार्थना अशक्तपणा आणि कमजोरी नाहीये. Prayer is healing. प्रार्थना आरोग्य आहे. Prayer is blessing. प्रार्थना आशीर्वाद आहे. Prayer is faith. प्रार्थना विश्वास आहे. Prayer is trusting in God. प्रार्थना म्हणजे देवावर भरोसा आहे. Prayer is depending on God who can do the impossible. आणि प्रार्थना म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या देवावरती विश्वास ठेवून अवलंबून राहणं आहे. प्रार्थना कमजोरी नाहीये. या मॉडर्न जगात सुद्धा प्रार्थनेला कमजोरी मानू नका. कारण जग किती मॉडर्न होऊ दे, शेवटी देव हा लागतोच. Even the weakest servant, when he goes on his knees, is powerful. अशक्त चाकर सुद्धा जर आपल्या गुडघ्यांवरती गेला, अगदी अशक्तातला अशक्त माणूस सुद्धा जर गुडघे टेकून प्रार्थना करायला लागला ना, तर समजायचं तिथं सामर्थ्य आहे. ऐसे लोगों से बच के रहो जो प्रेयर करते हैं. Staying calm doesn't mean doing nothing. शांत राहणं म्हणजे असं म्हणत नाहीये मी की काहीच करू नका आणि शांत राहा. It means doing the right thing. योग्य ती गोष्ट करा, बरोबर ती कामं करा. Look at David. दाविदाकडे पहा. David went through huge pressures in his life. दावीद सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रचंड मोठ्या दबावातनं गेला. His own son Absalom tried to steal his throne. बाहेरचे सोडा, त्याचा स्वतःचा सख्खा मुलगा अबशालोम बाप मरायच्या अगोदर, म्हणजे दावीद मरायच्या अगोदर त्याचं सिंहासन बळकवायला मागत होता. King Saul, his father-in-law, शाऊल राजा, दाविदाचा सख्खा सासरा, he wanted him dead. त्याच्याही मनात असं आलं की मला दाविदाला ठार मारायचंय. His own wife mocked him when he worshipped God. त्याच्या स्वतःच्या बायकोनं त्याची निंदा मस्करी केली जेव्हा दावीद देवाची आराधना एकदा करायला लागला तेव्हा. Shimei cursed him and threw stones and said, "Go to hell, शिमी David." नावाच्या एका माणसाने दाविदाला अगदी मनसोक्त शाप दिले आणि त्याला दगड मार केली आणि म्हणाला, मर एकदा चाण जा बाबा. His close friend Ahithophel, त्याचा एक जवळचा मित्र जिगरी दोस्त होता अहितोफेल नावाचा, who ate at his table, जो त्याच्या सोबत बसून जेवायचा, जिगरी दोस्त, he betrayed him. त्याने त्याला दगा दिला. And David carried all this in his heart for a long time. आणि दावीद ह्या सगळ्या जखमा आपल्या हृदयामध्ये अनेक दिवसांपासून घेऊन फिरत होता. One day he said, एके दिवशी दावीद म्हणाला, "I can't keep this in. मी नाही हे सगळं माझ्या हृदयात ठेवू शकत. If I don't speak, जर मी बोललो नाही, I might do something wrong." हे जर मी मोकळं केलं नाही तर माझ्याकडनं काहीतरी चुकीचं काम या अवस्थेत होईल. He didn't fight. त्याने भांडण नाही केलं, He didn't take revenge. त्याने सूड नाही घेतला, He didn't hurt others. त्याने इतरांना कुणाला इजा होईल असं काही नाही केलं. But he chose to speak to God. पण त्याने असं निवडलं की मी देवाशी बोलणार आहे आणि हे सगळं माझं भरून आलेलं मी देवाला सांगणार आहे. That's what he said in Psalm 39:3. आणि हे स्तोत्र 39:3 मध्ये जे दावीद बोललाय ते हेच बोललाय. Then I spoke with my tongue. आणि मग माझ्या जिभेने मी बोललो, जे लिहिलंय ना ते हेच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. David's answer was prayer. दाविदाचं उत्तर होतं प्रार्थना. He said in Psalm 18:6, स्तोत्र संहिता 18:6 मध्ये दावीद म्हणाला, "In my trouble I called out to the Lord. माझ्या त्रासांमध्ये माहितीये मी देवाचा धावा केला I cried to my God for help. आणि मदतीसाठी मी देवासमोर रडून त्याला मदत मागितली. And from his temple he heard my voice. आणि देवाने त्याच्या मंदिरातून माझा आवाज ऐकला. My cry reached to his ears." माझं रडणं त्याच्या कानापर्यंत पोहोचलं. David didn't hold it in. दाविदाने सगळं आत नाही ठेवलं. He cried out तो रडला, and God heard him. ओरडला आणि देवाने त्याचं ऐकलं. This is good news for you. आपल्यासाठी ही चांगलीच बातमी आहे ना, तुमच्यासाठी पण ही चांगली बातमी आहे ना, की कुठेतरी सगळं मोकळं करायची सोय झाली बाबा.
In Psalm 6:6, David said, स्तोत्र 6:6 मध्ये दावीद म्हणतो, I am worn out from crying. मी रडून रडून थकलो. All night I flood my bed with tears. रात्रभर मी रडतो ना, तर पाण्याने माझी उशी भिजून जाते. My pillow is soaked. माझी उशी, माझी गादी भिजून जाते. एवढं रात्रभर मी रडतो. See, David wasn't afraid to weep before God. बघा, दावीद देवासमोर रडायला घाबरला किंवा लाजला नाही. See, he let it all out. त्याने देवासमोर सगळं ओतून टाकलं. In Psalm 55:17 he said, स्तोत्र संहिता 55:17 मध्ये दावीद म्हणतो, Evening, morning and noon I cry out in distress. संध्याकाळ सकाळ दुपार मी व्याकुळ होऊन त्याच्या समोर रडतो And he hears my voice. आणि तो माझा आवाज ऐकतो. Praise God. देवाला धन्यवाद. He hears my voice. तो माझी वाणी ऐकतो. David cried out to God all day आणि दावीद दिवसभर देवाशी बोलत राहायचा, देवाला धावा करायचा. and trusted God that God was listening to आणि him. दावीदाने देवावरती ठाम विश्वास ठेवला की नाही, मला माहित आहे माझा देव माझा ऐकत आहे. In Psalm 142 verses 1 and 2, स्तोत्र संहिता 142 त्यातलं पहिलं आणि दुसरं वचन. David says, हाच दावीद म्हणतो, I cry out loudly to the Lord. मी जोराने देवाचा धावा करतो I lift up my voice to ask God for mercy. आणि माझा आवाज वर करून मी देवाला म्हणतो, देव बाप्पा माझ्यावर दया कर ना. I pour out to him all my troubles. आणि माझे सगळे त्रास मी पाण्याप्रमाणे देवासमोर ओतून टाकतो. I tell him all my मी worries. देवाला माझ्या सगळ्या काळज्या सांगून टाकतो. David didn't hide his pain. दाविदांना आपल्या वेदना देवापासून लपवल्या नाही. He poured it out like water. तर दाविदाने सगळं देवासमोर खरं 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 पाण्यासारखं ओतलं. You can also do the same. तसंच तुम्ही करा. You can do the same and receive results. तसंच तुम्ही करू शकता आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट किंवा परिणाम मिळतील. Is pressure building in you? तुमच्यामध्ये सुद्धा काही प्रेशर किंवा दबाव वाढतोय का? Do you have restless nights? तुला सुद्धा रात्रीची झोप येत नाही, तू अस्वस्थ आहेस का? Do you fall sick तू पण सारखा आजारी पडतो का? very often? आणि फार म्हणजे खूप वेळेला आजारी पडतो. Do you fight even with your family and friends? परिवारातल्या लोकांशी, मित्रांशी, मैत्रिणींशी सुद्धा तू भांडतो का? Then you are under pressure. याचा अर्थ तुझ्यावर काहीतरी प्रेशर आहे, दबाव आहे, म्हणून तुझं असं झालं, आतमध्ये तू घुसमटतोय. David knew the best person to talk to was God. दाविदाला कळलं की सगळ्यात उत्तम व्यक्ती ज्याच्याशी बोलता येईल अशा वेळेला तो म्हणजे देव. He poured out his heart not to people but to God. त्याने आपलं हृदय लोकांसमोर नाही, देवासमोर ओतलं. To the God who can help him. जो देव त्याला मदत करू शकत आहे अशा देवासमोर. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in 1 Peter 5:7, पहिलं पेत्र 5वा अध्याय 7वं वचन, cast all your cares upon the Lord, आपल्या सगळ्या काळच्या प्रभूच्या चरणी टाका, for he cares for you. कारण प्रभूला तुमची काळजी आहे. Nobody cares for you. बाकी आपली काळजी कोणाला नाही, तुझी काळजी कोणाला नाही. Nobody has time for us. बाकी कारण की कुणाकडे आपल्यासाठी वेळच नाही ना. God has all the time in the world. देवाकडे आपल्यासाठी भरपूर वेळ आहे, 24/7. कधी पण या. God didn't answer David right away आणि देवाने दाविदाला लगेचच उत्तर दिलं असंही नाही, or in the way David expected. किंवा ज्या पद्धतीनं दाविदाने अपेक्षा ठेवली होती त्या रीतीनं सुद्धा उत्तरं आली नाही. But he did answer him पण देवाने त्याला उत्तर दिलं जरूर, in his own way स्वतःच्या रीतीनं at the right time. योग्य वेळेला. God brought David out of all pressure. आणि देवाने दाविदाला सगळ्या प्रेशर मधनं, दबावातनं बाहेर काढलं. No enemy could destroy David. एक शत्रू दाविदाचा नाश करू शकला नाही, No situation broke him. एक परिस्थिती त्याला तोडू शकली नाही. David became king over Israel. आणि दावीद इस्रायलचा राजा झाला. He ruled in peace. दाविदाने शांतीचं राज्य केलं He इस्रायल. died a full blessed man with honor. आणि अगदी संपूर्ण आशीर्वादित मानास्पद मरण मेला शेवटी तो. Why? का? Because he didn't carry pressure alone. कारण त्याने एकट्याने तो सगळा दबाव आणि प्रेशर स्वतःवर घेतलं नाही, He gave it all to God. सगळं देवाला देऊन टाकलं. जसं आलं तसं देवाला दिलं. What can we learn from his life? आपल्याला काय बरं दाविदाच्या जीवनातून शिकायला मिळतं? Maybe you are also under pressure. कदाचित तुम्ही लोक सुद्धा काही प्रेशर मध्ये, दबावात असाल. People are hurting you. लोक तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल असं काहीतरी करत असतील. Life feels heavy for you. आणि आयुष्य आता तुला जड झालं असेल. There is only one way to come out. एकच मार्ग आहे यातनं बाहेर पडायचा. Look to God. देवाकडे बघा. Bible says, look to me all you ends of the earth बायबल म्हणतं पृथ्वीच्या दिगंतापर्यंत सर्वांनी मजकडे पहा and be you saved, says the Lord. आणि तारण प्राप्त करून घ्या असं देव म्हणतो. Bible says in Job 22 verse 21, योबाचा 22वा अध्याय आणि 21वा वचन म्हणतं, acquaint yourself now with God आता मात्र स्वतःची ओळख जरा देवाशी चांगली घाल and be at peace with him. आणि देवाशी शांती करून घे, Then good things will come to you. म्हणजे चांगल्या गोष्टी तुझ्या जवळ येतील. Praise God. देवाला धन्यवाद. Are you tired? दमला का तुम्ही? Are you stressed? थकलाय का? Are you angry? काही दडपण आहे, तणाव आहे, राग आलाय? Don't take it out on others. आता दुसऱ्यांवरती तो सगळा राग काढू नका Don't hold it in you until you break. आणि
स्वतः तुटेपर्यंत सुद्धा ते सगळं स्वतः ठेवू नका. Do what David did. दाविदाने जे केलं ते करा. Speak to God. देवाशी बोला, Pour it out. सगळं ओतून टाका. Trust God. देवावर विश्वास ठेवा. He will carry your pain. देव तुमच्या वेदना वाहील He will fight your battles. आणि देव तुमची युद्ध लढेल. He will bring you out of your mess. देव तुम्हाला तुमच्या बरबादीतनं बाहेर काढेल. Just like he did for David. बस अगदी बरोबर दाविदाच्या जीवनात देवाने केलं तसं तुझ्याही जीवनात होईल. Praise God. देवाला धन्यवाद. When pressure rises, ज्या दबाव वाढतो let your prayers also rise higher. तसा तुमच्या प्रार्थना सुद्धा वर 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 जाऊ देत. वाढणाऱ्या दबावासकट प्रार्थनाही वर द्या. Your pain has a place in the hands of God. तुझ्या वेदनेला देवाच्या हातात जागा आहे. So don't hold it in your hands. तर तुझी वेदना स्वतःच्या हातात ठेवू नको Don't lash it out on others. आणि तुझ्या वेदनेमुळे आलेला राग दुसऱ्यांवर काढू नको. Pour it out at the feet of God. सगळं देवाच्या चरणी येऊन मोकळं कर. Praise God. देवाला धन्यवाद. God didn't fail David, परमेश्वराने दाविदाला अपयश दिलं नाही, and he won't fail you too. तसं देव तुम्हालाही अपयश देणार नाही. Pressure didn't crush David, दबावामुळे दावीद चुरडला नाही गेला, but David crushed the pressure by God's strength. पण दाविदाने त्या सगळ्या दबावाला देवाच्या शक्तीनं चुरडलं. David's prayer saved him. दाविदाच्या प्रार्थनेनं दावीद वाचला. David gave his pain to God दाविदानं आपल्या सगळ्या वेदना देवाला दिल्या and walked into his purpose. आणि तो त्याच्या जीवनाच्या संकल्पात चालत राहिला. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, you're not alone in your battles. तुम्ही तुमच्या युद्धांमध्ये एकटे नाही. Maybe up till now you are fighting alone कदाचित आतापर्यंत तुम्ही एकटे लढत आला असाल and you made a mess of it all. आणि तुम्ही सगळ्याचा गोंधळ करून घेतला असेल. Now, आता मात्र- let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, God is ready to stand by your side. परमेश्वर तुमच्या बाजूने उभं राहायला तयार आहे. He is ready to help you out. देव तुम्हाला मदत करायला तयार आहे. God stands with you. देव तुझ्या सोबत उभा आहे. God hears what others ignore. आणि बाकीची माणसं जे ऐकायला नको म्हणतात आणि कानाडोळा करतात, दुर्लक्ष करतात, ते सगळं ऐकायला देव तयार आहे. Every morning I talk to God. दररोज सकाळी मी देवाशी बोलतो. Every night I talk to God. दर दिवशी रात्री मी देवाशी बोलतो. And in between I talk to God. आणि मध्ये दिवसामध्ये सुद्धा मी देवाशीच बोलतो. Talk to Him. देवाशी बोला. Let your heart speak to God. आपलं हृदय देवाशी बोलतं ठेवा. God is listening देव ऐकत आहे बेटा. and He will change everything. आणि देव सगळं काही बदलून टाकेल. Trust Him. देवावर विश्वास ठेवा. Try Him. देवाचा प्रयत्न करा. Test Him. देवाची पारख करा. Taste Him. देवाची चव घ्या. करून तर बघा, नाही पटलं तर सोडा. In the beginning, सुरुवातीला God made everything good. देवाने सगळं चांगलं निर्माण केलं. There was no fear, no shame, no pain. प्रारंभी देवाने उत्पत्ती सगळी चांगली निर्माण केली. अपमान नाही, लज्जा नाही, वेदना नाही, दुःख नाही, हर्ट फिलिंग नाही, दगा नाही, काही नाही. Only peace, केवळ शांती, only joy, केवळ आनंद, only fellowship, केवळ सहभागिता, and that also with God. आणि ते पण देवाशी मैत्री. But then, पण मग our first parents, Adam and Eve, आपले प्रथम पालक आदाम आणि हवा, they disobeyed God by eating of the disobedient fruit. त्या दोघांनी आज्ञाभंगाचं फळ खाऊन देवाचा आज्ञाभंग केला. म्हणजे काय, देवाने जे फळ खाऊ नको असं त्यांना सांगितलं होतं, ते फळ त्यांनी खाऊन देवाच्या आज्ञा मोडल्या. They heeded to the voice of the devil. त्यांनी सैतानाचं ऐकलं. That single act brought sin into the world. त्या एका कृत्यामुळे तुम्हाला माहितीये अख्ख्या जगात पाप आलं. अख्ख्या जगात And with sin came guilt, fear, shame, pain, worry. पापासोबत दोषी भावना, लज्जा, अपमान, काळजा, चिंता हे सगळं आलं. Pressure, दबाव आला, प्रेशर death, आलं, name it. मरण आलं, मृत्यू आला, नाव घ्या, ते सगळं आलं. Our first parents hid from God. आपले प्रथम पालक मग देवापासून लपले They felt the weight of their sin on them. आणि त्यांना जाणवायला लागलं की हा पापाचा बोजा आमच्यावर फार आलाय. And from that time, त्या वेळेपासून sin had destroyed every man and woman on पापाने this earth. प्रत्येक माणसाचा नाश केला. पुरुष, स्त्री आणि संतान प्रत्येकाचा नाश पापाने केलाय. Every human being has carried the same pressure. प्रत्येक मानवाने त्याच पद्धतीचा दबाव आणि प्रेशर स्वतःवर घेतलेला The आहे. pressure that comes from sin. असं प्रेशर, असा दबाव जे पाप केल्यामुळेच येतं बेटा. We are living in a broken world. आपण तुटलेल्या जगात जगतोय, माहितीये. We are living in a cursed world. आपण शापित जगात जगत आहोत. This world has nothing good to offer you. या जगामध्ये आपल्याला देण्यासारखं चांगलं काही नाहीये. Why people are fighting today? का लोक आज एवढी मरेपर्यंत भांडतात? For a morsel of bread they have to fight. एका भाकरीच्या घासासाठी एवढं त्यांना भांडावं लागतं. For one job they have to fight. एका नोकरीसाठी एवढी भांडाभांड करायची. People have killed one another for 200 rupees. 200 रुपयासाठी लोकांनी एकमेकांचा खून केलाय, माहितीये. Life has become cheap. आयुष्य एवढं स्वस्त झालंय, जीवनाला किंमत राहिली नाही राजा. Only God values your life. फक्त देवालाच तुझ्या जीवनाची किंमत आहे.
And for this reason, याच कारणास्तव Jesus came. येशू आले. Why? का? To remove you from your pressure. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रेशर मधून, दबावातून बाहेर काढायला. God didn't leave us with that weight. देवाने आपल्याला त्या बोजात, त्या दबावात ठेवलं नाही. He sent Jesus Christ देवाने येशू ख्रिस्तांना पाठवलं. not only to talk about our peace, आणि फक्त आपल्या शांतीच्या चर्चा करायला नाही, but to take away our pressure, तर आपला दबाव, आपलं प्रेशर काढून टाकायला, take away our sins. आपलं पाप काढून टाकायला. Jesus took the sins of the whole world. येशूनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. Your sins and my sins. तुझं पाप, माझं पाप येशूनी घेतलंय. Not just Christians, but the whole world. फक्त ख्रिश्चन लोकांचं नाही, अख्ख्या जगाचं, संपूर्ण मानव जातीचं पाप येशूंनी नेलंय. And he died on the cross of Calvary. आणि येशू काल्वरीच्या वधस्तंभावर मरण पावले. This Jesus lived without sin. हे येशू निष्पाप होते, पाप विरहित होते. Never committed a single sin. या येशूंनी एकही पाप कधी केलं नाही. He carried our pain. येशूंनी आपल्या वेदना वाहिल्या. He suffered our wrongs. येशूंनी आपण जे काही चुकीचं केलेलं होतं, तो सगळा दंड येशूंनी भोगलाय. Died on the cross. आणि काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मेले. Then he rose on the third day. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. He took the full weight of our sins. म्हणजे आपल्या पापाचं संपूर्ण वेतन येशूंनी घेतलं. Every pressure, every pain, every sorrow, every sickness. सगळा दबाव, सगळं प्रेशर, प्रत्येक दुःख, प्रत्येक आजार, And nailed it to the cross. आणि सगळं येशूंनी वधस्तंभी खेळलं. And because Jesus rose from the dead, आणि येशू मेलेल्यातनं परत जिवंत झाल्यामुळे we all can have peace with God. आज आपल्याला सगळ्यांना देवासोबत शांती मिळू शकते. We all can live without guilt. आज आपण सगळेजण दोषविरहित जीवन जगू शकतो. We can give him our worries. आपण आपल्या काळज्या येशूंना देऊ शकतो. We don't have to carry it. आपण त्या सगळ्या घेऊन फिरायची गरज नाही. He is ready to take it upon himself. येशू सगळं स्वतःवर घ्यायला तयार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. What more do you want? अजून काय पाहिजे तुला? You have a Godfather over your head. तुझ्या डोक्यावर एक गॉड फादर आहे, देव बाप आहे. Ask a young boy or a young girl, एखाद्या जवान मुलाला किंवा मुलीला विचारा, when did you start feeling pressure? की तुला कधी रे दबाव किंवा प्रेशर जाणवायला लागलं? They may say, ते कदाचित म्हणतील, the day I started handling things on my own. ज्या दिवशी मी स्वतः सगळ्या गोष्टी हाताळायला लागलो, त्या दिवसापासून मला प्रेशर जाणवायला लागलं. When I stepped out from under my father's care, जेव्हा मी माझ्या बापाच्या छत्रछायेपासून निघून गेलो, घर सोडलं, बाहेर निघालो, then I knew what pressure was. तेव्हापासून मला कळायला लागलं की दबाव म्हणजे काय. Before that, त्याच्या आधी they felt covered and protected, त्यांना झाकलेलं, सुरक्षित वाटायचं बापाच्या घरात. felt free. त्याच्या अगोदर त्याला मोकळं वाटायचं, फ्री वाटायचं बापाच्या घरात. But once they tried to carry life alone, पण मग एकदा का त्यांनी स्वतःहून एकट्यानं जीवनाचा सगळा प्रवास हातात घेतला, the weight came in. की वजन आलं हृदयावर. Ask the prodigal son, विचारा ना उदया मुलाला, when did the pressure hit you? कधी आलं तुझ्यावर वजन, कधी आलं तुझ्यावर प्रेशर? And he would say, उदया मुलगा तुम्हाला सांगेल, the day I left my father's house, ज्या दिवशी माझ्या बापाचं घर मी सोडलं ना, the day I thought I could live without his covering. ज्या दिवशी मला असं वाटायला लागलं की माझ्या बापाच्या सावलीशिवाय मी जगू शकतो. He had money, he had freedom, त्याच्याकडे पैसा होता, मोकळीकता होती, he had fun for the moment. त्याच्याकडे गंमत जम्मत त्या क्षणासाठी सगळं होतं. But soon famine came, पण फार लवकर दुष्काळ पडला, and with it came shame and hunger, आणि दुष्काळासोबत भूक आणि लज्जा, अपमान हे सगळं आलं त्याच्या आयुष्यात. fear and regret. भीती, पस्तावा, खेद हे सगळं आलं. Ask Adam, आदामाला विचारा, when did you feel pressure? आदामा तुला कधी रे प्रेशर आल्यासारखं जाणवलं? He would say, आदाम म्हणेल, the moment I disobeyed God, ज्या क्षणाला मी देवाची आज्ञा मोडली ना, त्या क्षणाला मला प्रेशर जाणवलं. the moment I hid from God, ज्या क्षणाला मी देवापासून लपून बसलो ना, मला प्रेशर जाणवलं. that's the time when I felt the peace leave me तेव्हा मला जाणवलं की शांती मला सोडून गेली and fear took over. आणि भीतीनं माझा ताबा घेतलाय. Ask a teenager today, एखाद्या वयात येणाऱ्या मुलाला किंवा मुलीला विचारा, when did you feel overwhelmed? की तुला कधी रे असं दबावात आश्चर्यचकित झाल्यासारखं वाटलं? They might say, मग ते टीनेजर म्हणतील, when I stopped listening to advice, जेव्हा मी ना सल्ला घेणं नाकारायला लागलो, की मला कोणी सल्ला देऊ नका, मला कोणी काही सांगू नका. when I tried to prove I'm strong on my own, आणि जेव्हा मी हे सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न केला की मी स्वतः फार बलवान आहे, मला कोणाची काही गरज नाहीये. ask David, दाविदाला विचारा, what helped you when the pressure was too much? प्रेशर जेव्हा तुझ्यावर खूप आलं तेव्हा कशातनं रे तुला मदत झाली? He would say, दावीद म्हणेल, I cried out to मी God. देवासमोर रडलो, माहितीये, I त्यातनं मदत. poured out my heart to God. माझं हृदय मी देवासमोर ओतलं ना, त्यातनं मला मदत मिळाली. I didn't fight, I मी prayed. भांडण नाही केलं, मी प्रतिलढा नाही केला, मी प्रार्थना केल्या.
Pressure begins when we step away from the covering, from the protection of Jesus Christ. पण येशू ख्रिस्ताच्या आवरणाखालून आणि संरक्षणापासून जेव्हा आपण निघून जातो तेव्हा मग आपल्याला दबाव किंवा प्रेशर जाणवायला लागतं. When we leave our friends, when we leave our family, जेव्हा आपण आपल्या परिवाराला, फॅमिलीला, मित्रांना, सगळ्या हितजनांना, हितचिंतकांना सोडून जातो त्याला प्रेशर जाणवतं. peace begins when we return back to God. आणि शांती कधी येते माहितीये? देवाकडे परत आल्यावर शांती मिळते. Like the prodigal son ran into the father's arms. जसं मग उधा मुलगा बापाच्या कुशीत परत गेला. Pressure suddenly lifted up. अचानक प्रेशर त्याच्या जीवनातनं निघून गेलं जेव्हा बापाने त्याला मिठी मारली. The moment you give your heart to God, ज्या क्षणाला तुम्ही आपलं हृदय देवाला द्याल, pressure will be lifted up. प्रेशर जाईल बेटा, प्रेशर जाईल. You will feel so light आणि तुला अगदी हलकं हलकं वाटायला लागेल. because you are not made to carry it alone. कारण ते प्रेशर तू एकट्यानं व्हायला तुला बनवलेलं नाही. God is your heavenly Father. देव तुझा स्वर्गीय बाप आहे. His arms are still open wide for देवाचे you. हात अजूनही तुझ्यासाठी उघडे आहेत. Trust Him. तुला मिठीत घ्यायला अजूनही तो तयार आहे, त्याच्यावर विश्वास ठेव. The joy I am carrying all these 30 plus years, you will have the same joy. आज गेली 30 आणि अधिक वर्ष जो आनंद घेऊन मी फिरत आहे तोच आनंद तुमच्याही जीवनात मग येईल. Praise God. देवाला धन्यवाद. Mark 5 says, मार्कचा 5वा अध्याय म्हणतो, there was a woman एक स्त्री होती, with bleeding trouble. रक्तस्रावी स्त्री तिला म्हटलं जायचं कारण तिला ब्लिडिंग होत होतं खूप. The pressure showed upon her प्रेशर तिच्या चेहऱ्यावर दिसायचं. physically, emotionally, financially. शारीरिक रीतीनं गळून गेलेली, भौतिक रीतीनं, आर्थिक रीतीनं बाई खलास. Even social pressure. आणि सामाजिक दबाव सुद्धा. And here was a woman who carried too much. आणि ही रक्तस्रावी स्त्री एवढं मोठं प्रेशर घेऊन फिरत होती She didn't even have a name in the crowd. आणि त्या गर्दीत तिला नावही नाही. People called her unclean. लोक तिला अशुद्ध, अस्वच्छ म्हणायचे. That's all she was to them. बस एवढंच लोकांची ओळख हीच होती तिच्याशी की अशुद्ध बाई आहे, अस्वच्छ बाई आहे, हिला हात लावू नका. Not a sister, not a daughter, कोणी बहीण नाही, कोणी मुलगी नाही, not a friend. कोणी मित्र नाही, कोणी मैत्रीण नाही, कोणी जवळचा नाही, कोणी लांबचा नाही, कोणी खालचा नाही, कोणी वरचा नाही. In those times, त्या काळात if you had excessive bleeding, अशा पद्धतीनं जर रक्तस्राव कुणाला झाला in those times, त्या काळामध्ये you cannot even go close to them. तर कुणाच्याही जवळ जायची परवानगी नव्हती. मासिक पाळी येते त्यावेळेला रक्तस्राव जो झाला तो कुणाला, If it was excessive. त्या मुलीला, त्या स्त्रीला जर खूपच प्रचंड रक्तस्राव होत असेल तर कुणाच्या जवळ जायची परवानगी नाही. Just the woman with the issue of blood. बस केवळ ती एकटीच असणाऱ्या रक्तस्रावी बाई. It had been 12 long years. आणि 12 वर्ष या बाईला तर रक्तस्राव होत होता. 12 वर्ष. Every day the same thing. आणि रोज तेच, Bleeding every day. रोज तेच, रोज रक्तस्राव, Weakness in the body. रोज ब्लिडिंग. इतकं अंगावरनं जातं तिच्या अंगात काही राहिलं नाही. Every day pain in her heart. रोज वेदना, हृदयात वेदना, सगळीकडे वेदना. She had seen doctors. ती डॉक्टरांकडे गेली, Too many to count. अनेक डॉक्टरांकडे जाऊन आली. Each one took her money. प्रत्येकानं पैसे तर घेतले उपचारासाठी Gave promises but never delivered. आणि वचनही दिलं की तू बरी होशील, पण ती काही बरी झाली नाही. Each one gave her a moment. प्रत्येक डॉक्टरांनी तिला तो क्षण दिला Then disappointment again. आणि मग परत नाराजी आली. Now all her money was gone. आता त्या बाईचा सगळा पैसा संपला. असं करता करता And now her strength was also going. पैसाही संपला आणि शरीरातली ताकद पण संपली. She felt pressure from all sides. मग आता चारी बाजूनी प्रेशर आल्यासारखं वाटलं. Her body was sick, तिचं शरीर आजारी पडलं, completely drained. अगदी पूर्ण गळून गेले. 12 Tired. वर्ष जिला रक्तस्राव होतो त्या बाईत काय राहणार आहे? Her finances empty. पैसा संपला, Nothing left. काही राहिलंच नाही ना. Society pushed her out. समाजाने तिला हकलून लावलं, बाहेर काढलं नाही, हकलून लावलं. She wasn't even allowed to be near others. कुणाच्या जवळ जायची तिला परवानगी नाही. हेवी ब्लड फ्लो, Her heart was broken. हृदय तुटलं. Shame followed her everywhere. लज्जा अपमान सगळीकडे तिच्या मागे मागे. जो बघेल तो अपमान करतो तिचा. She couldn't even go into the temple. काय देवाच्या मंदिरी जायची सोय राहिली नाही. She couldn't hug anybody in the family. कुणाला फॅमिलीमध्ये ती मिठी मारू शकेना She couldn't walk in public आणि लोकांच्या जमावात चालू शकेना, पब्लिक मध्ये चालू शकेना. without people turning away. आणि लोक तर मग तिला बघूनच निघून जायचे ना. She was a prisoner in her own skin. अशी कैदी झाली ना, स्वतःच्या कातडीखाली तिचं शरीर कैदी. But then came Jesus. मग आले येशू. She heard whispers. आणि तिनं ऐकलं, तिच्या कानावर आलं, He is coming. येशू येत आहेत, The healer is coming. आरोग्यदाता येत आहेत. The one who makes the blind to see is coming. जो अंधाराला बघायला लावतो, दृष्टी देतो, तो येतोय. The one who raised the dead is coming. ज्याने मेलेल्याला परत जिवंत केलं तो येतोय. The one who stilled the storm is coming. ज्याने वादळ शांत केलं तो येतोय. The one who walked on water is coming. जो पाण्यावर चालला तो येतोय. The one who multiplied bread and fish is coming. ज्याने भाकर मासे भोगुळीत केले तो येतोय. तिच्या कानावर आलं हे सगळं. लोक बोलतात ना, असाच
बाईने ऐकलं, Her heart jumped. तिचं हृदय असं उडी मारू लागलं. Could it be true? खरं असेल का हे सगळं? Could he really help me? बाईला वाटायला लागलं हे सगळं खरं असेल, मी ऐकलेलं, मग हा येशू मला मदत करेल का? Someone like me? माझ्यासारखी जी बाई आहे तिला येशू मदत करतील? Now she didn't even have the strength to talk. आता तिच्याकडे बोलायची पण ताकद राहिली नव्हती She didn't even have the courage to call out. आणि तिच्याकडे धाडस नव्हतं की हाक मारावी, जाऊन बोलावं. But she had enough faith. पण विश्वास मात्र भरपूर होता Enough faith to reach out. आणि पुरेसा विश्वास होता येशूंपर्यंत पोहोचायचा. She thought, तिनं विचार केला, if I can only touch the hem of the garment of Jesus, जर फक्त आज जाऊन येशूंच्या झग्याच्या काठाला मी स्पर्श केला, just his robe, बस फक्त झग्याच्या काठाला हात लावला ना, one simple touch, एक साधा स्पर्श केला ना, I know I will be healed. मला माहितीये मी बरी होईल. बाईचा विश्वास बघा. She pushed through the crowd, आणि लोकांच्या गर्दीतनं ढकलाढकली करत ती गेली पुढे afraid also, आणि घाबरली पण होती, थोडी weak also, अशक्त पण होती, trembling also. थरथर कापत होती. People would be angry लोक चिडलेलेच असणार आहेत if they know who she was, आणि लोकांना जर कळलं मी कोण आहे, त्यात तर लोक अजून चिडणार, because she was dangerously close to the right people. कारण की ती धोकादायक रीतीने अशी लोकांच्या जवळ गेलेली होती. But she kept going. पण तरी ती जात राहिली. Then, मग- when she saw Jesus, मग जाऊन लोकांच्या गर्दीतनं रस्ता काढत जेव्हा तिने शेवटी येशूंना पाहिलं, she touched the edge of the robe of Jesus. तिने जाऊन येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श केला. In that very moment, त्याच क्षणाला everything changed. सगळं बदललं. She was healed. ती बरी झाली. तिला जाणवलं. Jesus stopped. येशू थांबले Who touched me? आणि येशूंनी प्रश्न केला, कोणी मला स्पर्श केला? The crowd went silent. लोकांची गर्दी एकदम शांत झाली येशूंचा प्रश्न ऐकून. The woman froze. तर ती बाई अशी थिजल्यासारखी, She knew it was her. तिला कळलं ना की माझ्याविषयीच बोलतायत येशू. And she came forward shaking मग ती पुढे आली थरथर कापत and fell at his feet. आणि येशूंच्या पायी पडली She told him the whole truth. आणि संपूर्ण सत्य तिने येशूंना सांगून टाकलं की मीच आहे. My Jesus didn't scold her. मग माझ्या येशूंनी तिला काही रागे भरले, येशू तिला चिडले नाहीत, He didn't turn away. येशू तिला ओरडले नाही, राग केला नाही का वळून गेले नाही. He said, daughter, येशू फक्त एवढं म्हणाले, मुली your faith has made you well. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. Daughter, मुली मुली हा शब्द बाहेर आला ना, तिथं बाई खलास झाली असेल. go in peace. शांतीनं जा Be free from your suffering. आणि आज तुझ्या त्रासातनं मोकळी हो जा. Her pressure was आणि gone. तिचं प्रेशर गेलं, Her body was healed. दबाव गेला, शरीर बरं झालं, Her heart was lifted. हृदयवर आलं, Her shame was removed. लज्जा अपमान गेला, Her name was restored. नाव परत पुनर्वसित झालं. Praise God. देवाला धन्यवाद. Many things happen if you touch Jesus. अनेक गोष्टी होतात जर आपण विश्वासाने येशूंना स्पर्श केला तर. You may feel pressure because of your health. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या आरोग्याविषयीनं समजा काय आजार पाजार आहे तर प्रेशर येत असेल. Maybe because of your family. कदाचित तुमच्या फॅमिलीमुळे, परिवारामुळे काही प्रेशर असेल, Maybe because of your job related. काही नोकरीविषयीनं प्रेशर असेल, हु नोज ना. Your money, your past, तुझा पैसा म्हणा का, your relationship. तुझा पैसा, तुझा भूतकाळ, तुझी नाती. You may feel pushed out. तर तुला असं वाटत असेल की मला तर अगदी सगळ्यांनी ढकलून बाहेर काढल्यासारखं You may झालं. feel insulted. आणि तुला असं वाटत असेल माझा अपमान झालाय. You may feel ignored. असं वाटत असेल सगळे माझ्याकडे दुर्लक्ष करतात, कुणाचं लक्ष नाही माझ्याकडे. You may feel ashamed. तुला वाटत असेल की अरे मला लाज वाटते आता. But like this woman, पण या बाईप्रमाणे if you reach out in faith tonight, जर विश्वासाने आज रात्री तुम्ही येशूंकडे आलात, even with just one touch, अगदी एक स्पर्श जरी केला, Jesus will stop for you. येशू तुझ्यासाठी थांबतील बेटा, एवढं नक्की आहे. He sees the highest, he sees the lowest. कारण येशू ख्रिस्त वरचंही पाहतात, अगदी खालचं तळचंही पाहतात. He hears the rich, he hears the poor. येशू श्रीमंतांचंही ऐकतात आणि गरिबांचंही ऐकतात. He will say, येशू म्हणतील, my son, माझ्या मुला, my daughter, माझ्या मुली, and he will give you his peace. आणि तुला शांती देऊन जातील, बेटा बेटी किंवा माझा मुला माझ्या मुली असं म्हणून. You don't have to stay under pressure. तुला मग प्रेशर खाली राहावं लागणार नाही. Reach for him every day. रोज येशूंकडे या, He is closer than you think. कारण येशू तुम्ही विचारही करत नसाल एवढे तुमच्या जवळ आहेत. Even when you cannot shout, अगदी जरी तुम्हाला ओरडता जरी नाही आलं ना, reach out in faith. तरी विश्वासाने येशूंकडे या. One touch of faith can change 12 years of pain. विश्वासाचा एक स्पर्श 12 वर्षाच्या वेदना काढून टाकू शकतात. One touch विश्वासाचा एक स्पर्श, of faith can change 12 years of pain. विश्वासाचा एक स्पर्श 12 वर्षाच्या वेदना काढू शकतात. माइंड यू. You may be unnamed in the crowd tonight, आणि आज लोकांच्या गर्दीमध्ये तुझंही नाव कोणाला माहित नसेल, but Jesus calls you. पण येशू तुला नावाने हाक मारतात. My daughter, माझ्या मुली, my son. माझ्या मुला असं म्हणतात. Shame may silence you, लज्जा अपमान कदाचित तुला अगदी शांत करून टाकत असेल, but faith can speak louder. पण विश्वास जोरात बोलेल. You don't need to push through people. तू लोकांद्वारे ढकलाढकल करायची गरज नाही. Just reach for Jesus. येशूंकडे बस पोच.
When the world pushes you out, जेव्हा जग तुला ढकलून लावेल, Jesus pulls you closer. येशू तुला जवळ घेतील. सगळ्यांनी काढलेली येशूंनी घेतलेली. सबके टीम से बाहर, जीसस के टीम में ऐड. At times your faith need not be loud. कधी कधी तुझा विश्वास असा जोरात पण असायची गरज नाही. It just has to have reach. बस एक तो विश्वास येशू पर्यंत पोहोचला पाहिजे. No pressure is greater than Jesus' power. कुठलंही प्रेशर येशूंच्या सामर्थ्यापेक्षा मोठं नाही. The crowd only saw a sick woman. लोकांच्या गर्दीनं फक्त आजारी बाई पाहिली. Jesus saw a child of God. येशूंनी देवाचं लेकरू तिच्यात पाहिलं की हे देवाचं लेकरू आहे. Peace begins the moment you touch Jesus. ज्या क्षणाला तुम्ही येशूंना स्पर्श करताना बस तिथूनच शांती सुरू होते. There was this sister. एक बहीण होती, She was working as a staff nurse in the hospital. स्टाफ नर्स म्हणून हॉस्पिटलमध्ये कामाला होती. And she shared this wonderful testimony तिनेच ही साक्ष दिली, how Jesus healed her completely. सुंदर साक्ष की येशूंनी तिला कसं बरं केलं. And she said, म्हणाली in April 2025, एप्रिल 2025 मध्ये while I was on duty, म्हणे मी कामावर असताना suddenly I had severe stomach pain. मला अचानक पोटात खूप दुखायला लागलं. And at first I tried to ignore it. म्हणे पहिलं मी दुर्लक्षच केलं, But within a few hours, पण काही तासात the pain became unbearable. वेदना मला असह्य व्हायला लागल्या म्हणते. And she rushed into the emergency department. मग इमर्जन्सी मध्ये ती गेली. And the doctors gave her some medicine चेकअपला गेली इमर्जन्सीत, तर डॉक्टरांनी काहीतरी औषध दिलं just to relieve the pain. की तेवढ्या पुरतं वेदना बंद करायला. But it didn't work for a long time. पण फार वेळ काही ते तसं राहिलं नाही, दुखायला लागलं परत. Then the doctors advised her to do a sonography, डॉक्टरांनी मग सल्ला दिला की तू सोनोग्राफी कर, do the scanning. स्कॅनिंग कर, सोनोग्राफी कर, ज्या काही टेस्ट असतात The त्या. next day, दुसऱ्या दिवशी the report showed रिपोर्ट आला, that she had 6 mm stone in her kidney. 6 mm चा तिच्या किडनीमध्ये खडा आहे. And the doctor told her डॉक्टर तिला म्हणाले that she has to immediately get admitted to the hospital. लगेच तुला दवाखान्यात भरती व्हायला हवं. She stayed there for 4 to 5 days. 4-5 दिवस ती दवाखान्यात राहिली She सुद्धा, got treatment ट्रीटमेंट घेतली and the pain also seemed to reduce, आणि वेदना पण जरा कमी झाल्यासारखं वाटलं, but only for a short time. पण थोड्या वेळच. Soon after she was discharged, डिस्चार्ज झाल्यानंतर लगेच the pain returned. परत त्या वेदना सुरू झाल्या. And this lady tried everything. या बहिणीनं सगळे प्रयत्न तर केले, Poor thing, she even tried Ayurvedic treatment, बिचारी आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण करून पाहिली, but still पण तरी she had no lasting relief. तिला काही टिकणारं आरोग्य मिळालं नाही. And here she's a nurse. आणि ती स्वतः नर्स आहे बर का. And she said आणि म्हणाली that Saturday, म्हणे त्या एका शनिवारी like every week, दर आठवड्याप्रमाणे I came to church. म्हणे मी चर्चला आले. And during the final prayer, शेवटच्या प्रार्थनेत I felt the power of God come upon me in a very strong way. मला जाणवलं की देवाचं सामर्थ्य फार मोठ्या प्रमाणात आज माझ्यावर आलंय. She said, I never felt the presence of Jesus in such a way. आणि ती म्हणते देवाचं येशूंचं एवढं सामर्थ्य मला अगोदर कधी जाणवलं नव्हतं. And she said, म्हणते the very next day, दुसऱ्याच दिवशी something amazing happened. काहीतरी आश्चर्यकारक गोष्ट झाली. The stone passed out of my body automatically, supernaturally. तो खडा माझ्या शरीरातनं अलौकिक रीतीनं निघून गेला. The pain also vanished instantly. वेदनाही गेल्या, सगळं गेलं. And she said it was the hand of Jesus. आणि ती म्हणते हा येशूंचाच हात असणार आहे, दुसरं काय. And if I had not come on that आणि Saturday, म्हणे त्या शनिवारी जर मी आले नसते, I don't know how many years I would have suffered. मला माहित नाही किती वर्ष मला त्रास झाला असता, कारण ट्रीटमेंट तर मी 4-5 दिवस दवाखान्यात राहून सगळी केली. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, Saturday is a day of encounter with God. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बेटा, शनिवार आम दिवस नाही, शनिवार देवाला भेटायचा दिवस आहे. Saturday is a powerful day. शनिवार सामर्थ्यशाली दिवस आहे. It's the day when Jesus comes down to meet you. शनिवार येशू ख्रिस्त खाली येऊन तुला भेटायचा दिवस आहे. He will meet all of your needs. येशू तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या गरजा भागवतील. No matter what kind of pressure you are going right now, कुठल्याही प्रेशर मधून आता जरी तुम्ही जात असाल, whether it is pain, fear, stress, debts, whatever, काही असो, काही वेदना असो, भीती असो, दडपण असो, काही असो, don't give up. हार मानू नका. Like this nurse, या नर्स प्रमाणे you may feel tired, तुम्हाला दमल्यासारखं वाटेल, you may have tried everything, सगळे प्रयत्न सुद्धा तुम्ही केले असतील, but one touch from Jesus, पण येशूंचा एक स्पर्श your faith in Jesus आणि तुझा जो येशूंवर
येशूंवरचा विश्वास आहे can change everything. त्यातनं सगळंच बदलून जाईल. This is your day. आजचा दिवस तुझा आहे This is your moment. आणि आत्ताचा क्षण तुझा आहे. Come to Him. येशूंकडे या, Lift your hands. आपले हात वर करा, Pray with faith. विश्वासाने प्रार्थना करा. Jesus is near. येशू तुझ्या जवळ आहेत. He will meet your needs. येशू तुझ्या गरजा भागवतील. He will meet right where you are. अगदी तू जिथे आहे तिथे येशू तुला भेटायला येतील. Praise God. देवाला धन्यवाद. Lord, I lift up every son and daughter in this place. प्रभू आता या वेळेला इथे आलेल्या प्रत्येक मुलाला, मुलीला, तुझ्या लेकराला तुझ्या हातात मी देत आहे. Everyone who is carrying a heavy load. प्रत्येक जण जो छातीवर ओझं घेऊन आलाय, Master, देव बाप्पा, you are seeing these people. तू या लोकांना पाहत आहेस. They are smiling on the outside, हे लोक बाहेरून हसतायत, but they are breaking on the inside. आतमधून हे लोक तुटतायत You see the tears they cry in silence. आणि शांतपणे जे अश्रू हे लोक गाळतात ते तू पाहिलेत. The plenty of thoughts that won't let them sleep. भरपूर विचार जे त्यांच्या डोक्यात येत आहेत, ज्या विचारांपायी त्यांना झोपता येत नाही, तुला माहित आहे. The pain that won't go away. ज्या वेदना त्यांना सोडतच नाहीयेत. Lord, some are under severe pressure. प्रभू, काही जण प्रचंड प्रेशर मध्ये, दबाव मध्ये, Pressure in their minds. त्यांच्या मानसिक दबाव आहे. Pressure in the home. काहींना घरात दबाव आहे, Pressure at work. काहींना कामावर, ऑफिस मध्ये दबाव आहे, Pressure in situations. काहींना परिस्थितीचं प्रेशर आहे, Full of worry and fear. काळजीनं, टेन्शननं, भीतीनं भरलेले आहेत. Some are under pressure in their own bodies. काही स्वतःच्या शरीराविषयीनं प्रेशर मध्ये आहेत, Fighting the pain every day. रोज वेदनांशी लढा देत आहेत. Some are under pressure in their homes. काही घरांमध्ये दबावात आहेत, Facing conflict, काहीतरी भांडणं होत आहेत, confusion, काहीतरी गोंधळ होतोय, loneliness. काहीतरी एकटे पण आलंय. Some feel forgotten, Lord. काहींना असं वाटतंय की मला सगळे विसरले, माझं कोणीच नाही, Rejected मला सगळ्यांनी नाकारलं, or ashamed. किंवा मला लाज वाटते, माझा अपमान झाला. But Lord, पण प्रभू, you have not forgotten them. तू नाही त्यांना विसरलास. Just like David, जसं दावीद, when the fire burned inside him जेव्हा अग्नी त्याच्या आत पेटली and he could no longer hold it. आणि दावीदाला ती पकडून नाही ठेवता आली, Let your people pour out their hearts before you tonight. तसं आज रात्री या लोकांना सुद्धा त्यांचं सगळं भडकलेलं हृदय तुझ्या समोर ओतायला जमू दे. Not with rage, आणि रागानं नाही, not with despair, किंवा नाराजीनं नाही, but with faith. विश्वासानं. Let them lift up holy hands, त्यांनी दोन्ही पवित्र हात वर करू देत, not in anger, रागानं नाही, but in prayer. प्रार्थनेनं. Let them know त्यांना कळू दे, that you are close to the broken-hearted. तुटलेल्या हृदयाच्या माणसांच्या जवळ आहेस तू. You are still the God who heals. तू अजूनही आरोग्य देणारा देव आहेस. You are still the God who तू restores. अजूनही पुनर्वसित करणारा देव आहेस. You are still the God who answers. तू अजूनही उत्तर देणारा देव आहेस. Come on, people say, चला बोला माझ्या मागे, I will not be crushed. म्हणा मी नाही चुरडणार. In the name of Jesus. येशूंच्या नावात. God is my strength. देव माझी ताकद आहे. Yes, my pressure is real, होय, माझं प्रेशर खरं आहे, but so is my deliverer real. पण माझा मुक्तीदाता पण खरा आहे. I will lift up my hands in prayer, माझे हात मी प्रार्थनेत वर करणार, not in frustration. मी वैतागणार नाही. I cast all my worries upon Jesus. माझ्या सगळ्या काळजा मी येशूंना देते. I will get a breakthrough in Jesus' name. मला नवीन सुरुवात येशूंच्या नावात मिळणार. My God is near to me, माझा देव माझ्या जवळ आहे. even when I feel far from everyone else. अगदी मला बाकीच्यांपासून लांब गेल्यासारखं वाटलं तरीही Jesus is hearing my cry. येशू माझं रडणं ऐकतायत. I may not say with great words, आणि मी मोठ्या मोठ्या शब्दांनी कदाचित बोलणार नाही. but my tears can speak. माझे शब्द अलंकारिक नसतील, पण माझे अश्रू बोलतील. My sighing is speaking. आज माझं कण्ण बोलत आहे. Peace is coming in my mind. शांती माझ्या मनात येत आहे. Today will be my turning point. आज एक वळायचा बिंदू माझ्या आयुष्यात आलाय. Devil, leave me in Jesus' name. सैताना मला येशूंच्या नावात सोड. All the pressure the enemy has put on my mind, जे सगळं प्रेशर शत्रूनं माझ्यावर टाकलंय, leave me in Jesus' name. येशूंच्या नावात मला सोड. Every heaviness that is pushing me to take a wrong step, जे सगळं वजन मला चुकीचा निर्णय घ्यायला लावतंय, be broken in the name of Jesus. ते सगळं येशूंच्या नावात तुटू दे. Every lie that says I cannot take it anymore, जो खोटेपणा म्हणतो की मला नाही आता हे जमणार आहे, I silence you in the name of Jesus. येशूंच्या नावात मी त्या खोटेपणाला शांत करत आहे. I refuse to carry what Jesus already carried on the cross. येशूंनी माझ्यासाठी वधस्तंभावर जे नेलेलं आहे ते मी नाही उचलणार परत. I will not be led by fear. मी नाही भीतीत राहणार, I will be led by faith. मी विश्वासानं चालणार आहे. I tear down every thought that does not come from जो God. विचार देवापासून येत नाही तो प्रत्येक विचार मी खाली पाडत आहे. In the name of Jesus, येशूंच्या नावात I declare peace in my life. शांती घोषित करते माझ्या जीवनात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Something has to happen now. काहीतरी आता व्हायलाच हवं. आमेन.
God will take care of you right now. Don't worry. देव तुम्हाला सांभाळेल त्या वेळेला, काळजी करू नका. David also went through a lot of pressure. दावीद सुद्धा अनेक दबावातनं प्रेशर मधून गेला, But पण he did not stay silent. तो शांत नाही राहिला. He cried out to God. त्याने देवाचा रडून धावा केला. He lifted up holy hands to God. त्याने दोन्ही पवित्र हात देवासमोर वर केले. Never use this hand to break anything. कधी या हातांचा वापर काही तोडायला, कोणाला मारायला करू नका. The people will do it. लोक करतील तसं, They don't know God. कारण लोकांना देव माहित नाही. They will beat one another. लोक एकमेकांना मारतील, You don't do that. तुम्ही नका करू. God hates such people. कारण देवाला अशा लोकांचा वीट आहे. If you cannot give life, you cannot take away life. तुला जीवन देता येत नाही तर कुणाचा जीव घ्यायचाही तुला हक्क नाहीये. No man has the right to take away your life. एकाही माणसाकडे तुझा जीव घ्यायचा हक्क नाहीये. They didn't make you. लोकांनी थोडं तुला निर्माण केलंय, God has made you. देवाने तुला निर्माण केलंय. You are precious to God. देवाच्या नजरेत तू मौल्यवान आहेस, So don't worry. म्हणून काळजी करू नकोस. Many things will change tonight. अनेक गोष्टी आज रात्री बदलतील. Your situations will change tonight. तुझी परिस्थिती आज बदलेल. Just trust Him. केवळ देवावर विश्वास ठेव, See, it's already happening. कारण ऑलरेडी कार्य होत आहे. People are already falling by the power of God. लोक ऑलरेडी देवाच्या सामर्थ्यामुळे खाली I पडतात. have not even started praying. मी कुठे अजून प्रार्थना सुरू केली, Jesus has started His work. पण येशूंनी काम सुरू केलं. In one way, He is saying, एका रीतीनं जणू येशू म्हणतायत, Peter, पीटर now stop. आता थांब, I want to work. मला काम करायचंय, I want to touch them. मला त्यांना स्पर्श करायचा, I want to heal them. मला त्यांना आरोग्य द्यायचंय. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. असाल तर एक हात वर कराल One hand placed on the afflicted part of your being. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे आजार आहे त्या आजारी भागावर And ठेवा cry out to God. आणि रडून देवाचा धावा करा. Lift up holy hands and cry out to God. दोन्ही पवित्र हात वर करून देवाचा धावा करा And see how things will change. आणि पहा गोष्टी कशा बदलतात. How things will change. गोष्टी कशा बदलतात Come on, पहा. say, My God, म्हणा, माझ्या देवा, I call unto you like David. मी दाविदाप्रमाणे तुझा धावा करत आहे. Master, प्रभू, my life is in a mess. माझं जीवन बर्बाद झालंय. I don't know what to do. मला समजत नाही मी काय करू. I don't know how I will come out of it मला all. माहित नाही या सगळ्यातनं मी कसं बाहेर येणार. I need your help. मला तुझ्या मदतीची I गरज आहे. need your touch. मला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. Forgive me, Lord. मला क्षमा कर प्रभू. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर, मला धुवून काढ, Make me clean. मला अगदी स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये, Come into my life. माझ्या जीवनात ये. Oh God, माझ्या देवा, if you don't help me, जर तू मला सहाय्य केलं नाही I am a gone case. तर मी गेल्याच समाधर, I will surely die. मी नक्की मरणार. समज, Come down. खाली ये. Jesus, come down येशू खाली ये and touch me आणि मला स्पर्श कर and touch my life आणि माझ्या जीवनाला स्पर्श कर and clear me आणि मला तू स्वच्छ शुद्ध and कर deliver आणि me. मला सुटका दे. See, Jesus is coming. येशू येतात. He is hearing your call. येशू तुमचं रडणं He ऐकताय. is hearing your cry. येशू तुमचा धावा ऐकताय. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात. Leave. सॉट Leave in Jesus' name. सॉट येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सॉट येशूंच्या नावात. You sickness, go in Jesus' सगळे name. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. You pain, go in Jesus' सगळ्या name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. It's happening. घडत आहे, It's happening. घडत आहे. Jesus is in your midst. येशू तुमच्यामध्ये आलेले He आहे. is very close to you. येशू तुमच्या फार जवळ He आहे. is touching you right येशू now. तुम्हाला आता स्पर्श करताय. Every pain प्रत्येक वेदना vanish in the name of निघून Jesus. जाऊ दे येशूंच्या In नावात. the name of Jesus. येशूंच्या नावात. People suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे be gone in Jesus' name. येशूंच्या नावात ती जाऊ दे. Every headache, be gone in Jesus' सगळी name. डोकेदुखी येशूंच्या नावात जाऊ दे. Ulcer, अल्सर, people suffering with ज्या ulcer, लोकांना अल्सर झालंय be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. People suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमर झालंय Lord Jesus, touch them प्रभू now. येशू त्यांना आता स्पर्श कर. Be healed येशूंच्या नावात बरे व्हा. of that tumor in Jesus' त्या name. ट्यूमर पासून येशूंच्या नावात बरे व्हा. See, it is going away. बघा ते जात आहे. It is going away. बघा ते जात आहे. Jesus is seeing your tears. येशू तुमचे अश्रू He पाहतात. is hearing your cry. येशू तुमचं रडणं ऐकतायत. Body pain, अंगवेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Stomach pain, पोटातल्या वेदना, people having stomach pain, ज्या लोकांच्या पोटात वेदना आहेत be gone in Jesus' name. येशूंच्या नावात त्या जाऊ दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी, If you have got lumps in the body, जर तुमच्या अंगावर गाठी आल्या let those lumps vanish in Jesus' त्या name. गाठी येशूंच्या नावात जाऊ दे. Skin disease, त्वचा रोग, people suffering with skin ज्या disease, लोकांना त्वचा रोग आहे be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे
बरेवा. See, it's happening. बघा ते घडत आहे. Come on, call, call, call. चला सर्वांनी धावा करा, करा आणि करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूंचा धावा करा. Let him touch you येशूंना now. तुम्हाला आता स्पर्श करू दे. It will be now or never. आता नाही तर कधीच नाही बेटा. Don't use your reason. आपले तर्क वापरू नका. Use your faith. विश्वास वापरा. Use your faith. विश्वास वापरा. And he will touch you. येशू तुम्हाला स्पर्श करतील. What your education cannot do, your faith in God can do. तुझं शिक्षण जे करू शकत नाही ते देवाचा विश्वास तुला करून Be दे. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Stone in the kidney. किडनी झालेले कडे Let it be crushed in the name of Jesus. त्यांचा येशूंच्या नावात सुरा होऊ दे. Liver problem. लिव्हरचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Problem in the ears. कानांचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Let deaf ears open in Jesus' बहिरे name. कान येशूंच्या नावात उघडू देत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Heart problem. हृदयाचे आजार You have a heart problem. तुम्हाला काही हृदयाचे आजार आहेत. You have had a heart attack recently. तुला हार्ट अटॅक आता येऊन गेलाय. Place your hand on your heart. आपला हात आपल्या हृदयावर ठेव. Let God strengthen your heart tonight. देवाची शक्ती तुझ्या हृदयात आज येऊ दे. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो Touch their weak hearts या लोकांच्या अशक्त हृदयाला स्पर्श and कर heal them आणि त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूंच्या नावात In Jesus' name. येशूंच्या नावात Tuberculosis. क्षयरोग Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Cancer. कॅन्सर Lord, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूंच्या नावात Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही Lord, have mercy on them. प्रभू अशा लोकांवर दया कर. Jesus, येशू make them to get up and walk. त्यांना उठून चालायला लाव. Knee problem. गुडघ्यांचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. Somebody has got some problem on the base of his leg. एक माणूस इथे आलेला आहे. त्या माणसाच्या तळव्याला काहीतरी आजार आहे. Some Soul. big hole is there. काहीतरी भोग पडलाय त्याच्या Lord तळव्याला. Jesus is touching you. येशू तुला आता स्पर्श करतात. Doctor said that your feet has to be amputated. डॉक्टर म्हणतायत की तुझा पाय कापावा लागेल. But Jesus is saying, I will heal you पण now. येशू तुला आज म्हणतायत की मी तुला आता बरं करत आहे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Somebody's stomach is swollen up. एका माणसाचं पोट सुजलंय. And you always had this problem for a long time. त्या माणसाला हा पोटाचा आजार बऱ्याच दिवसांपासून आहे. The Lord Jesus is touching now. प्रभू येशू त्या व्यक्तीला आता स्पर्श करत Be आहे. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the mouth. तोंडातला काहीतरी आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Now you devil, आता सैताना I command you in the जो name तू of लोकांना Jesus. त्रास देतो तुला मी आज्ञा करतो येशूच्या Leave. नावात. सोड. You devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In Jesus' name. येशूंच्या नावात जा. Every witchcraft power go in Jesus' चेटू name. करणी येशूंच्या नावात जाऊ दे. Every demonic influence go in Jesus' name. सैतानी शक्त्या प्रभाव येशूंच्या नावात जाऊ दे. See, the devil is going. बघा सैतान चालला. Devil leave. सैताना सोड. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. All witchcraft power go in सर्व Jesus' चेटू name. करणी येशूंच्या नावात जाऊ दे. All demonic influence go in Jesus' name. सैतानी प्रभाव येशूंच्या नावात जाऊ दे. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Be delivered in the name of Jesus. येशूंच्या नावात सुटका पावा. Issue of blood be healed. सारखा होणारा रक्तस्राव बरा होऊ दे. Those couples who need a blessing of a child, Lord bless them. ज्या जोडप्यांना संतान हवंय प्रभू त्यांना संतानाचा आशीर्वाद दे. Those who want to fly abroad, ज्यांना फॉरेनला जायचंय help them, Lord. त्यांना मदत कर प्रभू. Those people whose business is going down, ज्या लोकांचा व्यवसाय ठप पडत आहे prosper them once again. त्यांचा व्यवसाय परत समृद्ध कर. Bless the people. लोकांना आशीर्वादित कर. Give them good jobs. त्यांना चांगल्या नोकऱ्या दे. Give them promotion. त्यांना बढती दे. Those who are asking for a house, जे लोक घर मागतायत bless them with a house, Lord. त्यांना घराचा आशीर्वाद दे प्रभू. I pray, Lord, मी प्रार्थना करतो those who are in debts, ज्यांना कर्ज झालंय remove them from their debts. त्यांना त्यांच्या कर्जातून बाहेर काढ. Let there be peace at home. त्यांच्या घरात शांती येऊ दे. Let there be joy at home. त्यांच्या घरात आनंद येऊ दे. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद. Thank you for answering my prayer. माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलंस म्हणून तुला धन्यवाद. Give a mighty clap to Jesus now. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Mighty clap. जोरात टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. When you have trouble, जेव्हा केव्हा तुम्हाला त्रास होतील don't use your rage. तेव्हा तुम्ही राग वापरू नका. Use your hands. चिडू नका ना. रागे भरू नका. हात असे वर करा. Hands not to hit मारायला हात or वापरू नका. strike. मारायला हात वापरू नका. Hands lifted up to God. देवाकडे हात वर करा.
Lift it up to God. देवाकडे हात वर करा And see how marvelous work He does for आणि you. बघा देव किती महान कार्य तुमच्या जीवनात करेल. Because Jesus said, कारण येशू म्हणालेले आहेत, those who pick up the sword जे तलवार हातात घेतील will perish by that sword. त्यांचा नाश त्याच तलवारीने होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Now we will hear.